नवी मुंबईत 10वी पास भामट्याकडून 22 महिलांचं लैंगिक शोषण, लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार। शास्त्रज्ञ, डॉक्टर आणि अधिकारी असल्याची केली प्रत्येक महिलेकडे वेगवेगळी बतावणी। कोठडीत पूजा अर्चा करण्यासाठी परवानगी आणि साहित्य द्यावं, अटकेत असलेला भोंदू ऋषिकेश वैद्याची न्यायालयात मागणी। ऋषिकेश वैद्याला पीडितेच्या पतीकडून मारहाण झाल्याचीही माहिती उघडकीस। मुंबई महापालिका आयुक्त पदाच्या शर्यतीत अश्विनी भिडेंचं नाव आघाडीवर। उपमुख्यमंत्री शिंदेंची अश्विनी भिडेंनी घेतली भेट, तर संध्याकाळी शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये पालिका आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भात चर्चा। जैन मंदिरांना गॅस सिलेंडर देण्याची मागणी करणाऱ्या मंत्री मंगलप्रभात लोढांवर विरोधकांचा हल्लाबोल। अनिल परबांकडून राजीनाम्याची मागणी, तर आरोप राजकीय हेतूनं। लोढांचा पलटवार। राज्यात एलपीजी गॅसचा मुबलक साठा, पण पाईपलाईन गॅससाठी 3 महिन्यात अर्ज न केल्यास एलपीजी बंद होणार। मंत्री छगन भुजबळांच्या वक्तव्यानं गोंधळ, तर एलपीजी बंद होणार नाही। गोंधळानंतर भुजबळांची सारवासारव। मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या उपस्थितीवरून आदित्य ठाकरेंवर शिंदेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल। ठाकरे भाजपकडे जाण्याचा मार्ग शोधत असल्याचा आरोप, तर राजकारण नको ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका। खासदार पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दोघांमध्ये 1 ते 1.5 तास चर्चा। भेटीचं कारण गुलदस्त्यात। गुवाहाटीत वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीसमोर चेन्नई सुपर किंग्स भुईसपाट। वैभवचं अवघ्या 15 चेंडूंमध्ये अर्धशतक। राजस्थान रॉयल्सकडून सलामीच्या सामन्यात चेन्नईचा 8 विकेट्सनी धुव्वा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।